देवठाण इथं बैठक लावलेली आहे। बैठक अशा संदर्भात लावली की लाडक्या बहिणींचे जे पैसे कोणाला 500 येतात, कोणाला काहीच येत नाही आणि बरेचसे अपात्र केलेत। मला वाटतं अकोले तालुक्यात 6,500 महिला अपात्र केलेल्या आहेत लाडक्या बहिणीच्या योजनेतून। त्यासाठी आम्ही जनवादी महिला संघटनेच्या वतीनं अकोले तालुक्यात 18 तारखेला मोर्चा ठेवलेला आहे। तर लाडक्या बहिणीचे पैसे सुरळीत चालू ठेवा आणि आता आम्ही असं 2100 रुपयाची मागणी करणार आहे। 13/9/2025 इथे देवठाण येथे जनवादी महिला संघटनेची बैठक लावलेली आहे आणि या सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं आहे का महिलांमध्ये किती ताकद आहे। तुम्ही ज्यावेळेस मतदानाचे आश्वासन दाखवून आम्हाला 1500 रुपयाचे आम्हीच दाखवले आणि ते सुद्धा पूर्ण केलेले नाही आणि आम्ही 18 तारखेला जनवादी महिला संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये आम्ही जेवढ्या बी महिला संघटना आहे तेवढ्या उतरणार आहोत आणि सगळ्यांची एकजूट करून अकोला तालुक्यात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहोत। खरं तर काम जर केलं तर त्याचा निश्चित त्या कार्यकर्त्याला त्याचा फायदाही होतो आणि त्याच्यातून त्याला फळही मिळतं। अनेक वर्षापासून देवठाणमध्ये जनवादी महिला संघटनेचं काम सुमन अक्कांच्या माध्यमातून इतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याचीच एक प्रचिती म्हणून आज या ठिकाणी या सर्व महिला एकत्रित आल्या। सरकारनं त्यांना सर्वांनाच लाडकी बहीण योजना म्हणून घोषित केलं। खरं तर हे सरकार असं आहे, लबाडाचं म्हणावं लागेल। मतदानाच्या वेळेस गोड गोड बोलायचं आणि सर्वांनाच लाडकी बहीण म्हणून घोषित करायचं आणि एकदा मतदान झालं की ह्या काही थोड्याफारच लाडक्या बहिणी आणि बाकीच्यांचं लाडक्याच नाही असं ते म्हणतंय। आणि म्हणून सुमन अक्कांच्या माध्यमातून या देवठाणमध्ये जे काम सुरू झालंय, खरं तर हे काम या ठिकाणी संपणार नाही, तर अकोल्यापासून तर नगरपर्यंत आणि हे काम दिल्लीपर्यंत हा संघर्ष सुरू होणार आहे। प्रशासनाला आणि सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही वेळेत जर सावध झाले नाही, या ठिकाणचा जो काही ग्रुप दिसतोय भविष्यात तुम्हाला त्याचा जाब विचारण्यासाठी आणि दिवाळी जर तुम्हाला गोड खायची असेल तर नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा या लाडक्या बहिणींचा सर्वांचा विचार करावा। ज्यांचे बंद झाले त्यांना पुन्हा चालू करावे, ज्यांना चालू नाही त्यांना चालू करावे, अन्यथा या सर्व लाडक्या बहिणी तुमच्या दारात येऊन दिवाळी तुम्हाला गोड खाऊन देणार नाही। एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो।